मावशी ही घ्या यादी. जीजी हे आणि मामी कुठे गेल्या तो? त्या पुष्पीचं काहीतरी काम आहे असं सांगून आजा गेलाय. आता एवढ्या घाईघाईत काय काम काढले काय माहित बया. असलं काय काम आहे? ती यांना मामी घेऊन गेल्या. यांना घेऊन कुठं बरं गेल्या असतील? काय तर चालू असेल मामींच्या मनात. त्याशिवाय नसत्या गेल्या एवढ्या गडबडीत. क्वालिटी दिसतील तुमचं सगळ्यांचं दोघांचं पपलंय कसं आहे भैयाला 3 पीस लय भारी दिसत एकदम खवाड दिसल भैया तुम्ही. हो 3 पीस घालूयात. हो त्याच्या प्री वेडिंग पण करता येईल आपल्याला. क्वालिटी फोटो काढतो भैया तुमच्या दोघांचा पोर्टफोलिओ करतो. सगळं करू सगळं. भैया आणि डॉल्बी वाजाय पाहिजे बरं का. हा डॉल्बी बिल्बी नाही कसं वरातीला नुसत्या हलक्या वाजल्या पाहिजे. आणि ती गाडी बिडी सजवायचं आणि ते ड्रोन शूटिंग बिटिंग करायचं आत्ता सांगतो. ते पण पाहिजे. गोट्या तुम्ही म्हणताय तर सगळं करू आपण. पण आता आपण निघूयात भैयांना जरा इम्पॉर्टंट काम. फटकाचं बिटकाचं फायनल करू. उद्या बघू आपण. चालेल, चला, चालेल. चला, चला, भैयाला चला. तेवढा आम्हाला पण कपडे घ्यायला चला, सांगतो. हे एवढं जयश्रीला द्यायला पाहिजे. आणि हा साज माझ्या सासूबाईंनी मला दिला. हाही देऊ तिला. जी आई साहेब. अरे काय आदर्श सासू सुनाचा खेळ लावलाय का. अजिबात काही गरज नाही दागिने बिगिने द्यायची. असं कसं? रीतीने जे करायचं ते करायलाच पाहिजे ना. अहो रीती भाताचं मला सांगू नका. आणि मी तुम्हाला परवा काय सांगितलं होतं. हा काय सांगितलं होतं. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. हा पण हे शेवटी तुमच्या बायकोकडे जाणार आहेत ना सगळे दागिने. मग आत्ता दिले काय आणि नंतर दिले काय. यो साज हा साज फक्त आणि फक्त शीतलला शिवून दिसेल. बाकी कुणावर नाही. काय गरज नाही त्याच्या ऐश्वर्याला दागिने द्यायची. त्या शीतलच्या नकाची सर तरी आहे का त्याच्या ऐश्वर्याला. आणि आम्ही तुम्हाला काय सांगितलंय. आमच्या लग्नाच्या बाबतीत अजिबात नाक खुपसायचं नाही. सांगितलंय का नाही. तुम्हाला जसं वागायला सांगितलंय तसंच वागा. जसं बोलायला सांगितलंय तसंच बोला. दागिने ठेवून दे. अजिबात कोणाला द्यायची गरज नाही. कधीतरी आशीर्वाद द्या. अजून पण त्या शीतल प्रकरणातून हे बाहेर आले नाहीये. तिच्या नादापायी हा खेळ मांडलाय. काय चाललंय यांच्या डोक्यात काय माहित. पुष्पा अगं कुठे गेलता इतका वेळ. मी पाणी आणते. अहो होय होय सांगती. आधी मी काय दाखवती ती तर बघा. ही दागिनं जेडीसाठी. अय्यो मस्तच आहेत की. पुष्पा अगं सकाळी तर तू म्हणली होतीस की माझी ऐपत नाही दागिने घ्यायची. आणि मग हे खोट तर नाही ना.
अहो ग बसा, तुमच्या काय जीवाला हाडबीड? अहो आता एवढं पोरगीच्या माझ्या लग्न आहे आणि मी खोटं दागिनं घालील का? उगाच आपलं काय तर. पुष्पे, हे कुठलं दागिनं आणि पैसे कुठं आणलं? अहो माझ्या भावानं अण्णानं पाठवलेत. मीच फोन करून सांगितलं होतं त्याला, मग त्यानं पैसे पाठवून दिलं. त्यानं लहानपणापासून पैसे साठवल्यात. एकुलती एक भाची आहे ना त्याची. आता त्यानं पैसे पाठवलं, मग म्हणलं दुसरं काहीतरी घेण्यापेक्षा आपलं दागिनच करू. हाय का नाही हो अजिंक्य? मी तुम्हाला सांगितलं होतं का नाही? या बायकांना लई चौकशा लागतात. का ग, तू काय बोलली नाहीस? दागिने कसं आहेत ती? आवडली का तुला? चांगले आहेत की. असणारच की, चोरलेलं नाहीत. तू जरी चोरलेलं असलं ना, तरी बी मी नाही बर का तशी. आणि माझ्या भावानं नाही, तुझ्या नवऱ्यानेच करून दिलेत बर का मला ही दागिनं. कसं आहेत? चांगलं आहेत ना? आणि तू किती बी हुशारी केलीस ना, तरी ही विसरू नकोस की मी बी तुझी आदर्श सासू आहे. आणि एक ध्यानात ठेवायचं, तू कपाटातनं दागिनं काढून घेतलंस, पण मी तुझ्याच नवऱ्याकडून दागिनं मिळवलं.